नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे ऑनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, 13 एप्रिल 2026 रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्या निर्णयांपैकी एक महत्त्वपूर्ण निर्णय एमपीएससी संदर्भात होता. तर एमपीएससी मध्ये जे काही संभाव्य बदल आहेत, जे सरकारनं तिथं प्रॉमिस केलेलं आहे की येत्या काही वर्षामध्ये हे बदल लागू केल्या जातील, त्या संदर्भातला एक डिटेल व्हिडिओ ऑलरेडी मी बनवलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आवर्जून तुम्ही तो व्हिडिओ बघा. आणि त्याच व्हिडिओतला सर्वात महत्त्वपूर्ण निर्णय आयोगानं किंवा मंत्रिमंडळानं जो घेतलेला आहे तो म्हणजे काय, तर एमपीएससी निपुण सेतू योजना तिथं आता लागू केल्या जाणार आहेत. आता हे निपुण सेतू एक प्रकारचं पोर्टल तिथं सरकारनं म्हटलेलं आहे की हे पोर्टल आता बनवलं जाईल आणि या पोर्टलच्या माध्यमातून जे विद्यार्थी इंटरव्ह्यू पर्यंत गेलेले आहे, म्हणजे शेवटच्या टप्प्यापर्यंत गेले आहे पण त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही, अशा विद्यार्थ्यांना देखील इतर संधी ज्या आहेत कॉर्पोरेट सेक्टर मधल्या, प्रायव्हेट सेक्टर मधल्या, त्या त्यांना अवेलेबल करून दिल्या जातील. म्हणजे त्यांचा जो डेटा राहील एमपीएससी कडला तो कॉर्पोरेट सेक्टर सोबत शेअर केला जाईल आणि ज्या कॉर्पोरेट कंपनीला वाटत असेल की हे कॅन्डिडेट त्यांच्यासाठी योग्य असेल ते त्यांना तिथून हायर करू शकतात. म्हणजे हा एक प्रकारचा काय आहे, भरती प्रक्रियेतील एक म्हणू शकतो आपण क्रांतिकारी बदल आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि अशा विद्यार्थ्यांना वारंवार परीक्षा नाही तर आता कॉर्पोरेटच्या संधीही तिथं आता शासनानं उपलब्ध करून देण्याची योजना तिथं आखलेली आहे. त्या संदर्भातच आपण आज इथं बघणार आहोत की बेसिकली हे निपुण सेतू का बरं तिथं बनवण्यात आलाय. सर्वात प्रथम हे समजून घ्या की विद्यार्थ्यांसमोरील सध्याचे आव्हान काय. आता सध्याचे आव्हान म्हणजे काय की विद्यार्थी अथक प्रयत्न करतो आणि अभ्यास करतो. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, कोणी 1 वर्ष, कोणी 2 वर्ष, कोणी 5-5 वर्षापासून करत आहे. असेही विद्यार्थी मार्केटमध्ये आहेत की जे तब्बल 5 वेळा इंटरव्ह्यू दिलेले आहे, 4 वेळा इंटरव्ह्यू दिलेले आहे, पण तरी देखील त्यांना पोस्ट मिळत नाहीत कोणती. तर अशा वेळेस काय होतं की नैराश्य येतं. नैराश्य आल्यामुळे शेवटी दुसरं त्यांच्याकडे काहीच ऑप्शन राहत नाही आणि तसेच विद्यार्थी मग कोणतेही छोटं मोठं काम करायला तयार होऊन जातात. पण अशा विद्यार्थ्यांना त्यांच्यामध्ये प्रतिभा आहे म्हणूनच ते इंटरव्ह्यू पर्यंत गेलेले आहे. तशा विद्यार्थ्यांना देखील दुसरा चान्स मिळायला पाहिजे म्हणून हे निपुण सेतूचं पोर्टल सरकारने म्हटलेलं आहे की आपण बनवूयात. आता याच्यामध्ये अथक प्रयत्न, अथक अभ्यास झाला आणि शेवटी काय तर एका प्रयत्नात अपयश आलं की परत पुन्हा शून्यातून सुरुवात. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू मध्ये फेल झालं तर परत पूर्वपासून सुरुवात. म्हणजे हा जो टप्पा असायचा एक प्रकारचा आपल्याला विशियस सायकल म्हणतो, ही विशियस सायकल कंटिन्यूस राहायची आणि त्याच्यात वर्षानुवर्षे मुलांची निघायची आणि मुलांचं जे तरुणपण आहे ते तरुणपण त्यांचं नैराश्यामध्ये निघून जायचं. तर असं होऊ नये म्हणून काय तर परिणाम काय व्हायचा, तर विद्यार्थ्यांमध्ये बेरोजगारी आणि नैराश्यांचं प्रमाण वाढायचं आणि पैशाचा, वेळेचा अपव्यय व्हायचा. तर अशा गोष्टी होऊ नये म्हणून आता सरकारने ठरवलंय की युपीएससीच्या धर्तीवर जसं युपीएससी मध्ये प्रतिभा सेतू आहे तशाच पद्धतीनं एमपीएससी मध्ये देखील निपुण सेतू तिथं आता बनवल्या जाणार आहे, जेणेकरून विद्यार्थी जे आहे जे इंटरव्ह्यू स्टेज पर्यंत गेलेले आहे यांना देखील कॉर्पोरेटमध्ये संधी मिळायला हवी म्हणून. आता निपुण सेतू म्हणजे काय, तर महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने मंजूर केलेली नवीन एमपीएससी भरती प्रणाली, विद्यार्थ्यांचा वेळ वाचवणारी प्रणाली, वेळ पैसा सगळं वाचवणारी प्रणाली. आणि ही प्रणाली कशावर आधारित आहे, तर युपीएससी मध्ये प्रतिभा सेतू प्रणालीवर ही प्रणाली आधारित आहे. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, जर युपीएससी मध्ये कोणत्याही विद्यार्थ्यांनी जर इंटरव्ह्यू पर्यंत गेला आहे तर त्याचा डेटा प्रायव्हेट सेक्टर सोबत शेअर केला जातो किंवा त्या सरकारच्या विविध पोझिशन्स असतात त्याच्यामध्ये त्याला डायरेक्ट इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तिथं संधी दिली जाते. तर हे सगळं युपीएससी मध्ये ऑलरेडी प्रतिभा सेतू या पोर्टलच्या माध्यमातून होत आहे. तशाच प्रकारचा निपुण पोर्टल एमपीएससी द्वारे आता बनवण्याचं सरकारनं तिथं ठरवलेलं आहे. ठीक आहे. आता म्हणजेच काय, तर विद्यार्थ्यांना आता सरकारी नोकरी सोबतच खाजगी नोकरीच्या देखील संधी उपलब्ध राहणार आहे. जसं आता एमपीएससी परीक्षा प्राप्त गुण त्याच्यामधून जर तो पास झाला म्हणजे इंटरव्ह्यू पर्यंत गेला आणि इंटरव्ह्यू जरी क्रॅक झाला तर त्याला सरकारी नोकरी सुद्धा मिळू शकते. पण तो इंटरव्ह्यू पर्यंत गेला पण त्याला सरकारी नोकरी नाही मिळाली किंवा इंटरव्ह्यू फेल झाला तर दुसरं ऑप्शन त्याच्यासाठी कोणत्याही विद्यार्थी मित्रांनो, तो नामांकित खाजगी किंवा कॉर्पोरेट कंपन्यांना एमपीएससी त्यांचा डेटा, त्या विद्यार्थ्यांचा डेटा शेअर करेल आणि ज्याही कंपनीला असे कॅन्डिडेट लागणार आहे की ज्यांच्याकडे ती प्रतिभा आहे, असे कॅन्डिडेट इंटरव्ह्यू दिलेले त्यांना ते गुणवत्तेच्या आधारावर त्यांच्या कंपनीमध्ये जॉब देऊ शकतात. म्हणजे गुणवत्ताधारक उमेदवारांसाठी थेट निवड. कुठं निवड, तर खाजगी क्षेत्रामध्ये. म्हणजे सरकारी नोकरी चुकली तरी खाजगी क्षेत्रात तुम्हाला संधी उपलब्ध असणार आहे. आणि एक खूप मोठा क्रांतिकारी निर्णय या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तिथं घेण्यात आला. तर म्हणजे ज्या पद्धतीनं प्रतिभा सेतू युपीएससी मध्ये आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाचं निपुण सेतूचं पोर्टल तिथं आता लवकरात लवकर लॉन्च होणार आहे. आता याचे फायदे काय आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांसाठी कमी ताण आणि वेळेची बचत. म्हणजे विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये शाश्वती असेल की जर यदाकदाचित ते इंटरव्ह्यू पर्यंत जात आहेत आणि इंटरव्ह्यू त्यांचा क्रॅक नाही होत असेल तर अशा वेळेस त्यांना दुसरी संधी कुठे आहे, तर रोजगारासाठी कॉर्पोरेट क्षेत्रात त्यांना थेट प्रवेश दिला जाईल. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल विद्यार्थी मित्रांनो की जर आपण आपल्या आयुष्याचे 2 ते 3 वर्ष म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 2 ते 3 वर्ष जर स्पर्धा परीक्षेमध्ये टाकलं तर तुमचं जे काही ग्रॅज्युएशनचं नॉलेज असेल ते झिरो होऊन जातं. पण
या माध्यमातून, या निपुण सेतूच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना थेट कॉर्पोरेट क्षेत्रात प्रवेश तिथं मिळणार आहे आणि एक प्रकारे त्यांचा जॉब अशुअर्ड असेल अशा पद्धतीनं शासनासाठी प्रशासकीय कामात वेग येईल आणि रिक्त पदे लवकर भरली जातील. म्हणजे जर सपोज तेच विद्यार्थी इंटरव्ह्यू दिलेले आहेत पण दुसऱ्या काही अशा पोझिशन्स आहे गव्हर्नमेंट अंतर्गत की जिथे जिथे त्यांच्या प्रतिभेचा वापर केला जाऊ शकतो, इव्हन त्याही गव्हर्नमेंट जॉब्समध्ये त्यांना डायरेक्ट इंटरव्ह्यूच्या माध्यमातून रिक्रुटमेंट केल्या जाईल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा एक प्रकारे काय विद्यार्थी मित्रांनो मोठा दिलासा या निपुण सेतूच्या माध्यमातून आपण कन्सिडर करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला एमपीएससी संदर्भात, एमपीएससी राज्यसेवा असू द्या किंवा कंबाईन परीक्षा असू द्या, या संदर्भात काही डाऊट असेल तर तुम्ही सरळ मला पर्सनली माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर 8806242059. या व्यतिरिक्त तुम्ही आमचं एओनएस अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल डेफिनेटली जॉईन करा. अशा संदर्भातल्या ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट्स आहेत त्या सर्वप्रथम आम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून देतो. टेलिग्राम चॅनलची लिंक विद्यार्थी मित्रांनो दिलेली आहे. व्हिडिओ पॉज करा आणि QR कोड स्कॅन करा आणि डायरेक्ट तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला रिडायरेक्ट होऊ शकता. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी राज्यसेवा नवीन पॅटर्नवर आधारित आम्ही एक नवीन बॅच लवकरात लवकर तिथं लॉन्च करतोय. ही बॅच इंग्रजी आणि मराठी दोन्ही माध्यमातून अवेलेबल आहे. या बॅचचं नाव समर पण आम्ही ठेवलेलं आहे. आणि हे लक्षात ठेवा, जी टीम आमची आहे विद्यार्थी मित्रांनो, ती टीम प्रॉपर हायली क्वालिफाईड आहे. प्रत्येक मेंबरनी आमच्या मिनिमम यूपीएससी किंवा एमपीएससीचे इंटरव्ह्यू दिलेले आहे. मी स्वतः इथे यूपीएससीचा एक वेळ इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि यूपीएससी एमपीएससीच्या मुख्य परीक्षा बऱ्याचदा दिल्या आहे. तर अशा वेळेस जी टीम आहे ती हायली क्वालिफाईड टीम आहे आणि ही बॅच आमची ऑनलाईन प्लस ऑफलाईन या दोनही माध्यमातून अवेलेबल आहे. जर तुम्हाला ही बॅच ऑनलाईन जॉईन करायची असेल तर मात्र 30,000 रुपये ती बॅच अवेलेबल आहे. पण त्यामध्ये जर डिस्काउंट हवं असेल तर डेफिनेटली तुम्ही हे जे नंबर दिलेले आहे, 2 नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. यामध्ये कोणत्या कोणत्या सुविधा अवेलेबल आहे हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला पूर्व व मुख्य आमची ही बॅच आहे, आम्ही याला इंटिग्रेटेड बॅच म्हणतो. म्हणजे पूर्व आणि मुख्यचा एकत्रित अभ्यास, लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डिंग. म्हणजे तुम्हाला जे काही सेशन्स दिल्या जातील त्याच्या रेकॉर्डिंग अनलिमिटेड कालावधीसाठी असेल. लाईफ टाइम व्हॅलिडिटी असेल कोर्सची. बेसिक टू ऍडव्हान्स कव्हरेज, एनसीईआरटी आणि बालभारतीचा देखील कव्हरेज या बॅच मध्ये ऍड करण्यात आलेला आहे. मुख्यत्वे आन्सर रायटिंग प्रॅक्टिसवर आम्ही विशेष करून भर देतो आणि आमचे विविध सेशन्स, ओपन सेशन देखील युट्यूबच्या माध्यमातून होत असतात. ते देखील तुम्ही डिस्क्रिप्शन मधून बघू शकता. PYQ अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज आणि महत्त्वाचा मेंटरशिप. म्हणजे तुम्हाला एक पर्सनल मेंटर दिला जाईल आणि तो मेंटर तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करेल. तुमचा आठवड्याचा प्लॅन, तुमचा महिन्याचा प्लॅन कसा असायला पाहिजे, काय असायला पाहिजे, या संदर्भातील सगळी माहिती तुम्हाला तो मेंटर अवेलेबल करून देईल. जर तुम्हाला या बॅच जॉईन करायची असेल विद्यार्थी मित्रांनो तर हा नंबर किंवा 9403692940 यापैकी कोणत्याही नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. तुम्ही कॉल करा, तुम्हाला स्पेसिफिक डिस्काउंट देखील या कोर्स अंतर्गत तिथे अवेलेबल करून दिले जातील. विद्यार्थी मित्रांनो, एओनएस अकॅडमीची ऍप जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही सरळ डाउनलोड करू शकता किंवा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथून देखील तुम्ही त्याला डाउनलोड करू शकता. आणि जर तुम्हाला हा कोर्स ऑफलाईन मध्ये जॉईन करायचा असेल तर हा कोर्स ऑफलाईन मध्ये पुणे आणि नागपूर या 2 सेंटरला अवेलेबल आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला ऑफलाईन मध्ये जॉईन करायचा असेल तर डेफिनेटली तुम्ही आमच्या ऑफिसेसला व्हिजिट केलं पाहिजे. त्याची सुद्धा ऍड्रेसची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो इतकंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.